महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काल आपल्याला गदारोळ निर्माण झालेला पाहायला मिळाला। यामध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि त्यासोबतच प्रशासकीय अधिकारी असतील, या दोघांमध्ये खडाजंगी अगदी सर्वसाधारण सभेमध्ये झालेली पाहायला मिळाली। यामध्ये जे पुणे महानगरपालिकेचा आकाशचिन्ह विभाग आहे तर त्यांच्याकडून आता आगामी काळामध्ये 42 ते 24 नवीन जाहिराती फलक लावण्यात येणार आहेत आणि या संदर्भातच एक महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट तयार केला जात आहे। तर यावर बोलताना या दोघांमध्ये म्हणजे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी असतील तर यांच्यामध्ये खडाजंगी झाली। यामध्ये जी काही मिळणारी रक्कम आहे तर ही मिळणारी रक्कम याबद्दल प्राजित नायर यांनी सांगितलं होतं, अशी भूमिका मांडली होती की जाहिरातदारांकडून मिळणारे जे उत्पन्न आहे तर ते जीएसटीच्या आधारे निश्चित केलं जावं, म्हणजे जी काही रक्कम येईल तर त्याच्यामध्ये हा सगळा जो काही व्यवहार होईल तर यामध्ये एक पारदर्शकता राहील। आणि असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्याकडून सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि या सगळ्यांनंतरच एक मोठा गदारोळ पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळाला। मात्र असं जरी झालं असलं तरी सुद्धा आता यामध्ये फक्त या दोघांचा वादच महत्त्वाचा नाहीये, तर यामध्ये बाकीचे सुद्धा काही मुद्दे आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। जसं की जर अशा पद्धतीने जर नवीन जाहिराती फलक लावले तर पुणे शहराचं विद्रुपीकरण होऊ शकतं का, किंवा जर असे फलक लावले तर नेमका यामध्ये फायदा कोणाचा होणार आहे, हे जे काही कॉन्ट्रॅक्ट तयार केलं जाते तर यामध्ये नेमका कोणाला फायदा होणार आहे किंवा कोणाचा तोटा होणार आहे, या सगळ्याचाच विचार करून आपण याबाबतची सगळी सखोल माहिती घेणार आहोत। यामध्ये आता पालिका आयुक्त यांचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल असणार आहे की ते त्यांच्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणार की स्थायी समिती अध्यक्ष यांच्या बाजूने बोलणार, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। यासोबतच जर पुणे शहराचं विद्रुपीकरण होणार असेल तर याबाबत आपण सजग नागरिक मंचाचे जे लोक आहेत तर त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि त्यासोबतच श्रीनाथ भीमाले असतील आणि पालिका आयुक्त असतील यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यावर विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काल सर्वसाधारण सभेमध्ये जो गदारोळ निर्माण झाला त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पालिकेतले जे अधिकारी आहेत तर त्यांच्यामधला जो वाद आहे तर तो सगळा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला। यानंतर आता या सगळ्या वादावर नेमकी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। नाही, जीबीमध्ये बेसिकली खूप सारे इश्यूज येत असतात। त्याच्यामध्ये वित्तीय समितीच्या बाबतीत काही प्रश्न होते, वित्तीय समिती रद्द करण्याच्या बाबतीत काही लोकांचा आग्रह होता, पण मी स्पष्टपणे सांगितलं की वित्तीय समिती आम्हाला काय गरजेचं आहे, कारण आपल्याकडे जो काही प्रोव्हिजन असते इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू आणि जो एक्सपेंडिचरचे प्रस्ताव थोडासा एकमेकांचा जो काही इश्यूज आहे तर सांगड घालून काम करणे आवश्यक आहे, म्हणून वित्तीय समिती आम्ही ठेवू असा आमचा आग्रह होता। आणि त्यात आणि काही इश्यू नाही त्याच्यावर। बेसिकली आपले नगरसेवक जे काही म्हणजे कन्सर्न दाखवत आहेत याच्यावर ऑलरेडी मी सांगितलं आहे की आमचा वित्तीय समितीची मीटिंग प्रत्येक वीकला होईल आणि सर्वांचा प्रस्ताव वेळेवर मंजूर करण्यात येईल। दुसरं असं आहे की काही छोटे छोटे प्रस्ताव जे आहे वॉर्ड लेवलचे ते आम्ही काही वित्तीय समितीमध्ये घेत नाही, कारण काही अडचण येण्याचे प्रश्न नाही, हाच एक मुद्दा होता। आणि असं यामध्ये ॲडिशनल कमिशनर यांनी पण एक मुद्दा उपस्थित केला होता जीएसटी संदर्भातला, तर यामुळे काय फायदा होणार आहे? नाही, बेसिकली कसं आहे की हा एक होर्डिंग पॉलिसीचा एक इश्यू आहे, त्याच्यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांचा पाठपुरावा होता। पण थोडासा कसं आहे की हा जो विषय आहे म्हणजे ॲडिशनल कमिशनरचं काही वेगळे मत आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष यांचं मत आहे की तसंच करू, पण शेवटी काही नाही, थोडाफार वाद होत असतात महापालिकेमध्ये, कारण इतका मोठा नगरपालिका आहे, मोठे विषय आहे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या आहे, थोडाफार डिस्प्यूट होऊ शकते कधी कधी, पण शेवटी कसं आहे की त्याच्यामध्ये एक डिस्कशन करून याच्यावर एक चांगला मार्ग आम्ही काढू। थोडाफार वाद झाला पण त्याच्या काही हा इश्यू फार छोटा इश्यू। यानंतर जर तुमची बैठक पण झाली आहे एकत्रित, तर या बैठकीमध्ये काय नेमका तोडगा निघाला तुम्ही? नाही, बैठक आता आमचं होणार आहे त्या बाबतीचा। आता कसं आहे की याच्यावर आपले सगळे जे काही नगरसेवक जे आहेत यांचे काही मुद्दे असतात, प्रत्येक वेळी जीबीमध्ये किंवा स्टँडिंगमध्ये प्रत्येक प्रश्नांचं निराकरण होत नाही, त्यासाठी वेगळे पण बैठक घ्यावं लागते। स्थायी समिती अध्यक्षांच्यासोबतसुद्धा आम्ही मीटिंग करून त्यांचे काही मुद्दे आहेत त्याच्यावर तोडगा काढू। ठीक आहे, थँक्यू। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आता प्रशासनच नाही, सत्ताधारीच नाही तर विरोधक सुद्धा
आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडून सुद्धा यावर मोठ्या प्रमाणात टीकेची जोड केली जाते आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोपसुद्धा केला जातो. 1700 कोटींमध्ये नेमकं कोणाचं हित लपलेलं आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेमकी काय त्यांची माहिती आहे, नेमकं काय त्यांची भूमिका आहे, जाणून घेऊया तर निलेश निकम यांच्याकडून. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात 1700 कोटींच्या जाहिरातीच्या धोरणावरून सुरू असलेल्या या वादाकडे तुम्ही कसं पाहता आणि यात काही गैरप्रकार सुरू असल्याचं तुम्हाला वाटतं का? वास्तविक आता कुठलंही जाहिरात धोरण ठरवायचं असेल, पॉलिसी बनवायची असेल, महानगरपालिकेच्या जागा ह्या जर भाड्याने द्यायच्या असतील तर त्याला मुख्य सभेची मान्यता घ्यायला लागते. तत्पूर्वी ते पक्षनेत्यांच्या सभेमध्ये अशा प्रकारचं धोरण ठेवण्याची प्रथा या महापालिकेमध्ये आहे. वास्तविक पाहता तो जो प्रकार कालचा जो घडलेला आहे, जो आम्ही वृत्तपत्रामध्ये आम्हाला वाचण्यामध्ये आलेला आहे, तर असं जर काही घडलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने कुणी अधिकाऱ्यांबरोबर वाद घालू शकत नाही. जे काय असेल ते नियमानुसार कायद्यानुसार त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याबाबत जर कुणी कायद्यानुसार बोलत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी त्रागा करण्याचं काही कारण नाही. परंतु जर एखादी व्यक्ती जर कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरत असेल आणि जर तो आग्रह जर त्यांचा पूर्ण होत नसेल आणि त्यानंतर ते ज्या पद्धतीने कारवाई करण्याच्या धमक्या देत असतील तर तीसुद्धा बाब अत्यंत चुकीची आहे. आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या महापालिकेमध्ये घडणं हे काही चांगल्या महानगरपालिकेतली प्रथेला हे अनुसरून नाही आहे. तुम्ही सुद्धा काल जीबीमध्ये उपस्थित होता जेव्हा ॲडिशनल कमिशनर यांनी तो जीएसटीवर आधारित जो मुद्दा उपस्थित केला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते नक्की कोणासाठी फायद्याचं आहे आणि फायद्याचं आहे का जर पालिकेसाठी असेल तर? जाहिरात धोरणाबद्दल बघायचं म्हटलं तर एकंदरीत आपण जागा किती देणार आहोत, त्याच्यामध्ये अटी शर्ती काय घातलेल्या आहेत हे अद्यापर्यंत तर ते आमच्या पुढं कुणापुढे आणलेलं नाही. परंतु त्यामध्ये जर महापालिकेचा जर चांगला फायदा होणार असेल, महानगरपालिकेला एक चांगल्या प्रकारे जर त्या ठिकाणी उत्पन्न मिळणार असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी निश्चितच पाठिंबा देऊ. परंतु जर त्या ठिकाणी महानगरपालिकेचं नुकसान होताना दिसत असेल तर होणार असेल तर त्याबाबत आम्ही विरोधाची भूमिका आम्ही घेणार आहोत. पण तुम्ही काल स्वतः तिथे उपस्थित होता सर्वसाधारण सभेमध्ये, तर तिथे असा प्रकार घडला का? श्रीनाथ विमाले असतील किंवा प्राजित नायर असतील यांच्यामध्ये अशा प्रकारचं काही घडलं का? वाद झाला का तिथे? तो हा फार मोठा गोंधळ चालू होता आणि त्या गोंधळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. त्या ठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी जाऊन आयुक्तांना जाऊन भेटत होते. ते का भेटत होते, कशासाठी भेटत होते, त्या गोंधळामुळे काही कळत नव्हत्या. त्यामुळं हा जो काही प्रकार घडला हा माझ्या बघण्यामध्ये आलेला नाही, परंतु आम्ही हा वृत्तपत्रामध्ये वाचलेला आहे. जर असं काही घडलं असेल तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे लोकप्रतिनिधी मी आधीच सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत. जे काय होईल ते नियमानुसार आणि कायद्यानुसार होणार. आता या धोरणाबाबत विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार? जर महानगरपालिकेला ह्यातनं एक चांगलं उत्पन्न मिळणार असेल तर त्याबाबत आम्ही 100% त्याच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर आम्हाला ह्यासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत की ते अकाउंट जे आहे हे एस्क्रो अकाउंट पाहिजे आहे. त्यामध्ये महापालिका आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचं जॉईंट अकाउंट असलं पाहिजे. जे काही जाहिरातीचे पैसे मिळतील ते त्या अकाउंटमध्ये आले पाहिजेत आणि त्यातलं जे रेव्हेन्यू शेअरिंग होणार आहे ते त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यातल्या अटी बऱ्याचशा या संदिग्ध आहेत. त्या अटी क्लिअर केल्या पाहिजेत की तुम्ही नेमके फ्लायओव्हर ब्रिज कुठं करणार आहात, कुठं इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणार आहात, डिझायर्ड स्थळी म्हणजे कुठल्या स्थळी, त्याला किती खर्च येणार आहे, तुमचं जे प्रॉफिट जे असतं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं ते CVC गाईडलाईन्सप्रमाणे 10 ते 15% असतं. मग ह्या ठिकाणी जर 15%पेक्षा जर अधिक प्रॉफिट एखाद्या ठिकाणी मिळत असेल ते कसं कळेल आम्हाला महानगरपालिकेला? तेवढ्यासाठी मग तुम्ही एस्क्रो अकाउंट काढलं पाहिजे की ज्याच्यामध्ये महानगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टरचं दोघांचे म्हणून ते अकाउंट असलं पाहिजे. मग 15%पेक्षा जर जास्त प्रॉफिट मिळत असेल तर
त्याच्या वरच्या प्रॉफिटमध्ये महानगरपालिकेला शेअर मिळणार आहे का? नेमकी गुंतवणूक किती होणार आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी परतावा किती मिळणार आहे आणि त्यातला महानगरपालिकेला किती मिळणार आहे, ह्याबाबत कुठेही क्लॅरिटी नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान होतं आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि कुठल्याही ज्या अशा अटी असतील त्या अटी टाकलेल्या नसतील जाणीवपूर्वक, जेणेकरून महानगरपालिकेचं नुकसान होणार आहे, अशा अटींना आम्ही त्या ठिकाणी मान्यता देणार नाही. अटी अशा पाहिजे आहेत की त्या ठिकाणी महानगरपालिकेचा जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे आणि हे पारदर्शी असलं पाहिजे की कॉन्ट्रॅक्टरचा गुंतवणुकीनंतरचा फायदा किती आहे आणि त्यातलं महानगरपालिकेला रेव्हेन्यू शेअरिंग किती होणार आहे. त्यामुळं मी महापालिका आयुक्तांना ह्या संदर्भातलं एक पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेला ते 10% क्षेत्र सार्वजनिक हिताच्या जाहिरातींसाठी देणार आहेत. तर ते नेमके कुठे कुठे देणार आहेत हे सुद्धा, ते प्रमुख रस्त्यांवरती देणार आहेत का की ज्या ठिकाणी वर्दळ आहे, या कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जी ते बोर्ड उभे केलेले आहेत ज्या ठिकाणी नागरिकांचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी दिले, त्याबाबत कुठे क्लॅरिटी नाही आहे. त्यामुळे त्यांनी क्लॅरिटी घेऊन यावं. महानगरपालिकेच्या हिताचं असेल तर आमच्या सगळ्यांचीच जबाबदारी असेल की तो प्रस्ताव मान्य करायचा. पण ज्या ठिकाणी जर महानगरपालिकेचा तोटा होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रस्तावाला मान्यता देणार नाही. हे कालच पत्र दिलं आहे आयुक्तांना, यावर काही तुम्हाला रिप्लाय आलाय का? अजून तरी नाही, कालच पत्र दिलेलं आहे. आयुक्त वाचतील आणि त्यानंतर त्या संदर्भातला निर्णय घेतील. तर या सगळ्या संदर्भात आता आपण पालिका आयुक्तांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलेलं आहे, विरोधी पक्ष नेत्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलेलं आहे, आणि जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत श्रीनाथ भिमाले त्यांचं नेमकं याबद्दल काय म्हणणं आहे तर ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे गेलेलो होतो. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे ज्या काही बातम्या कालपासून येत आहेत तर त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे, त्यामुळे जी घटना घडलेली नाही आहे अशा घटनेवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. मात्र रेकॉर्डेड प्रतिक्रिया देण्यास त्यांनी या सगळ्या संदर्भात नकार दिलेला आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.